नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालेलो आमच्या कंपनी पार्टनरच्या लग्नाला बारामतीला. तर आमचा कुलदीप भाऊ गाडी चालवत होता आणि सोलापूर हायवेने आम्ही निघालेलो बारामतीला. तेवढ्यात पाटील साहेब म्हणलं मला भूक लागली. मग कुलदीपला म्हणलं की गाडी साईडला. कुलदीपनं गाडी घेतली साईडला. मग गेलो एका नाश्ता सेंटरमध्ये. आम्ही नाश्ता केला ऑर्डरने. हे आमचं कुलदीप बघा, कपडे खराब म्हणून खुर्ची पुसून बसला गडी. आणि आम्ही दोघांनी घेतला सोडा आणि चिप्स. बाकीच्यांनी घेतलं वडापाव. मी हर्ष आमचा हे पाटीलला बॉबी देतात, पण पाटील घेणं झाले कारण पाटीलला पाहिजे होता वडापाव. मग पाटीलनं घेतला वडापाव. सगळ्यांनी वडापाव खाल्लं बाकीच्यांनी. तेवढ्यात ओम्या म्हणला उरका लागनो, आपल्याला उशीर होतोय. मग 2 बिस्लरी घेतल्या आणि सरांचं गॉगल घालून मी शायनिंग मारत फोटो काढला. कुलद्याचा पण एक फोटो काढला आणि ॲम्ब्युलन्सला साईड देत मग आमच्या भावानं गाडी काढली आणि निघालो आम्ही बारामतीला. म्हणजे मागं आमचं पाटील आणि कैब भाऊ बसलेला. दोघंजण लोकेशन मागणं ऑपरेट करत होतं. आणि तिथनं पुढं आल्यावर काही म्हणला राईट घ्या. मग राईट घेतला आणि लागलो आम्ही श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला. हे रस्ता एकदम सुपर क्लास होता. हे आमचं कुल्ल्या लागलं गाडी पळवायला. तेवढ्यात ओम्या म्हणला अरे 0.5x मध्ये व्हिडिओ शूट कर. ओम्याचा ऐकून 0.5 मध्ये व्हिडिओ शूट केला आणि रोटी घाटात आलो पुढं आम्ही. आणि बारामती विमानतळाच्या पाठीमागे एक टनेल आहे बघा, लयच मस्त सुपर रस्ता. हे आमचं कुलद्याची 160नंच पळवायला. भाऊने 160 पळवत डायरेक्ट घेऊन आला आम्हाला लग्नाच्या लोकेशनला, जिथं आमच्या तन्मयचं लग्न होतं. ओम साई लक्ष्मी लॉन्सच्या तिथं घेऊन आला. मग गाडी लावली रिवर्स घेऊन पार्किंगला. सगळेजण थांबलेली फोटो काढायसाठी. तेवढ्यात हर्ष गायब झालता. हर्ष कुठं गेला बघा. गेलो तर हर्ष शर्ट घाला गेलता नवीन, कारण फोटोत चमकायला पाहिजे का नाही, त्यामुळं मग गाड्यानं शर्ट घातला. मग ग्रुपचं 2 फोटो घेतलं आणि फोटोत मी दिसायचं म्हणून ओम्याला म्हणलं तू माझा फोटो काढ. मग त्यानं काढला आणि तिथनं आलो आम्ही हॉलमध्ये आलो. तर हॉल स्टेज एकदम मस्तपैकी सजवलेलं होतं. तिथनं म्हणलं जाऊया नवरदेवाकडं. नवरदेव कुठं आहे बघू पहिल्यांदा. नवरदेव फोनवर बोलत होता. मग नवरदेव म्हटला जेवण करून घ्या पटकन. मग जेवण करून घेतलं आणि 3 ग्लास मट्टा मारला आणि मग भाऊचं लग्न झालं बघा. भाऊनं मग वहिनीसोबत 7 जन्मासाठी 7 फेरं मारलं. आणि मग सगळेजण नवरदेवाला भेटलो आणि निघालो पुण्याच्या दिशेनं. तेवढ्यात कुलद्या म्हणला अरे CNG संपत आला आहे. मग 2 किलोमीटर माघारी जाऊन CNG टाकला आणि कुलद्याला सोडला पुणे स्टेशनला, कारण त्याला तिथनं ट्रेन होती मुंबईला जायला. मग आमच्या सुनील सरनं गाडी घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो रूमला. माझा मिनी ब्लॉग आवडला असला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.